नमः. संस्कृत वर्ल्ड क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण तृतीय पाठ म्हणजेच सुक्तिसुधा यातील काही श्लोक पाहणार आहोत. तृतीय पाठः सुक्तिसुधा. सुक्तिसुधा म्हणजे काय तर चांगल्या प्रकारचे वचन, गुड सेइंग्स किंवा क्लेव्हर सेइंग्स म्हणजे चांगल्या प्रकारचे थॉट, चांगल्या प्रकारचे विचार ज्यातून आपल्याला सांगितले जातात त्याला आपण सुक्तिसुधा म्हणतो. सुरुवातीला आपण प्रस्तावना वाचून घेणार आहोत. प्रस्तावनेमध्ये हेच सांगितलेलं आहे की सुक्तिसुधा किंवा चांगले वचन आपल्या मनाला कसे प्रेरित करतात किंवा आपल्याला वाईट विचारातून कसे चांगल्या विचाराकडे घेऊन जायला पाहतात आणि त्यामुळे आपल्याला किती छान आणि प्रसन्न वाटतं. सुक्तयः नाम सुवचनाने. सुवचन म्हणजे चांगले वचन. सुक्तयः म्हणजे अनेक प्रकारचे श्लोक, एकच नाही तर मेनी. सुक्तयः नाम सुवचनानी. हे जे सुक्ती आहेत किंवा गुड सेइंग्स आहेत त्याचाच अर्थ आहे चांगल्या प्रकारचे विचार. सुक्तीनाम पठनेन वाक्चातुर्यम वर्धते. म्हणजेच काय, इट इम्प्रूव्ज अवर वे ऑफ स्पीकिंग. याच्यामुळे काय होतं की आपलं वाक्चातुर्य वाढतं. कधी भाषण करत असताना बोलण्यामध्ये जे चातुर्य लागतं ते चातुर्य वाढतं. सुक्तीनाम प्रयोगे लेखने भाषणेच्या प्रभावम जनयती. या सुक्तींच्या प्रयोगाने लेखनामध्ये, भाषणामध्ये प्रभाव पडतो किंवा प्रभावी असं आपलं लेखन आणि भाषण होतं या सुक्तींच्यामुळे. एखादा श्लोक जर का आपण मध्ये टाकला तर अगदी थोडक्या शब्दांमध्ये आपल्याला मोठा अर्थ त्याच्यातला देता येतो. म्हणूनच ह्या सुक्ती काय करतात तर आपल्या विचाराला प्रेरणा देतात आणि त्यानुसार आपलं लेखन कौशल्य आणि वाक्चातुर्यसुद्धा वाढतं. खिन्नम चापी सुभाषितेन रमते स्वीयम मनः सर्वदा. खिन्नम च अपि. आणि जे खिन्न असतात, खिन्न म्हणजेच दुःखी झालेले, अशा लोकांना सुभाषितेन रमते स्वीयम मनः सर्वदा. अशी मनुष्य काय करतात, समजा एखादा श्लोक त्यांनी वाचला किंवा त्या श्लोकामधला काही विचार त्यांना जर का असा काही जाणवला की त्यांचं दुःख निवारण करणारा असला तर त्या सुभाषितामुळे त्यांचं मन रमतं, त्यांना दुःखातून बाहेर पडायला मार्ग मिळतो. श्रुत्वानि अस्य सुभाषितम खलु मनः श्रोतुम पुनर्वांछति. म्हणजेच काय तर मी आता डिझॉल्वेशन करून वाचते आहे. श्रुत्वानि अस्य. अस्य म्हणजे याच्या, श्रुत्वानि म्हणजे ऐकल्यामुळे. ह्या सुभाषितांच्या ऐकल्यामुळे काय होतं, खलु म्हणजे खरोखरच, मनः श्रोतुम पुनः वांछति. मन श्रोतुम म्हणजे ऐकण्यासाठी, पुनः म्हणजे पुन्हा, वांछति म्हणजे इच्छा करतो. मन पुन्हा इच्छा करतं की हे सुभाषित पुन्हा पुन्हा ऐकावे किंवा अशा प्रकारचे चांगले सुभाषित ज्याच्यातून आपल्याला एक चांगली विचारसरणी मिळते आहे, पॉझिटिव्हिटी मिळते आहे, अशा प्रकारचे सुभाषित पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठीचं मन इच्छा करतं. अज्ञान ज्ञातवतो अपि अनेन हि वशीकर्तुम समर्थो भवेत. म्हणजेच काय, अज्ञान ज्ञानवतः. एका अज्ञानी माणसाला हे सुभाषित काय करतात तर ज्ञानी बनवतात. ज्यांना पुढचा मार्गच दिसत नसेल, पुढे काय करायचं ते सुचत नसेल किंवा एखादा अतिशय खिन्न उदास होऊन परिस्थितीला कंटाळलेला असेल तर अशा वेळी हे सुभाषित काय तर योग्य मार्ग दाखवण्याचा कार्य करतात. वशीकर्तुम समर्थो भवेत. या श्लोकांमध्ये इतकं सामर्थ्य आहे की एखादा अज्ञानी मनुष्यसुद्धा ज्ञानी होतो. ज्याला वाट सापडत नाही त्याला वाटही सापडते. म्हणूनच ही सुभाषिते अतिशय आवश्यक आहे. जी सुभाषितं ज्यांना आपण म्हणतो सुक्तिसुधा किंवा सुंदर वचन, सुवचन. कर्तव्यो हि सुभाषितस्य मनुजैहि आवश्यकः संग्रहः. मनुजैहि म्हणजे मनुष्यांनी, आवश्यकः म्हणजे आवश्यक आहे. काय आवश्यक आहे करायला तर सुभाषितस्य संग्रहः कर्तव्यः. या सुभाषितांचा संग्रह करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे कधीही आपल्याला उपयोगी पडणारे असे विचार या सुभाषितांमध्ये दिलेले आपल्याला दिसून येतात. तर म्हणूनच सुक्तिसुधा किंवा सुंदर वचनं आपल्याला वाचली पाहिजेत किंवा ऐकली पाहिजेत. तर आता आपण आपल्या सुक्तींना म्हणजेच या सुंदर वचनांना सुरुवात करूया. वेगवेगळ्या पुस्तकातून घेतलेले, जसं नीतिशतक आहे, पंचतंत्र आहे, अशा वेगवेगळ्या ग्रंथातून घेतलेले काही श्लोक या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर त्या श्लोकांचं भाषांतर आता मी करते. विद्यार्थ्यांनी सुद्धा या श्लोकाचं भाषांतर करत असताना दोनही शब्द वेगळे कसे केले आणि मी कसे वाचले आहेत आणि त्यांचा अर्थ समजून घ्यायचा आहे. विद्या नाम नरस्य रूपम अधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम. आता इथे एवढी मोठी लाईन आहे, त्या लाईनचे आपल्याला दोन भाग करायचे आहे. म्हणजेच एका लाईनमध्ये दोन वाक्य आहे. विद्या म्हणजेच नॉलेज, नाम याचा अर्थ आहे मीन्स, अर्थ. विद्येचा अर्थ काय आहे तर नरस्य रूपम अधिकम. आता या ठिकाणी नॉलेज म्हणजेच विद्या याच्या काही क्वालिटीज आलेल्या आहेत, काही विशेषणं आलेली आहेत की विद्या कशी आहे, नॉलेज कसं असतं. विद्या नाम नॉलेज मीन्स नरस्य रूपम अधिकम. नरस्य, नर म्हणजे मनुष्य आणि नरस्य म्हणजे षष्ठी विभक्ती.
मनुष्याचं काय आहे, रूपम अधिकम, अधिकचं रूप आहे. म्हणजे एखादा गुणवान मनुष्य असेल तर तो त्याच्या गुणांनी अधिक चांगल्या पद्धतीने ओळखला जाऊ शकतो. म्हणजेच काय, तर नॉलेज इज द ग्रेटर ब्युटी ऑफ अ पर्सन. प्रच्छन्न गुप्तम धनम, प्रच्छन्न गुप्तम धनम, धनम म्हणजे धन आहे. हे नॉलेज काय आहे, तर आपल्या जवळचं धन आहे. धन आहे म्हणजे पैसे नाही, तर धन म्हणजे एक चांगल्या प्रकारची संपत्ती आहे, वेल्थ आहे. तर ती वेल्थ कशी आहे, की जिला आपल्याकडून कोणीही चोरून नेऊ शकत नाही, किंवा आपल्याजवळ किती प्रकारचं नॉलेज आहे हे कोणाला आपण दाखवू सुद्धा शकत नाही. म्हणजेच लपलेलं आणि सुरक्षित असलेलं असं धन आहे आपल्याकडे. प्रच्छन्न म्हणजे सेक्युअर असलेलं, सुरक्षित असलेलं, आणि गुप्त म्हणजे हिडन असलेलं. नॉलेज इज द सेक्युअर अँड हिडन वेल्थ ऑफ अस. आपल्याजवळची एक सुरक्षित आणि लपलेली अशी संपत्ती आहे. विद्या भोग करी यशः सुख करी. इथे सुद्धा इथपर्यंत आपल्याला एक वाक्य घ्यायचे. विद्या काय करते आपल्यासाठी, नॉलेज काय करते, तर त्या विद्येच्या आधाराने आपल्याला यश मिळवता येतं, आपल्याला सुखी होता येतं. भोगकरी म्हणजेच काय, तर आपल्याला आनंदी होता येतं. म्हणजेच नॉलेज गिव्ज अस फेम, हॅपीनेस अँड ऑल्सो इट एन्जॉयज अस. विद्या गुरुनाम गुरुहू. विद्या ही गुरूंचीही गुरु आहे. जे गुरु या पदापर्यंत पोहोचले त्या गुरूंचेही कोणीतरी गुरु असतील. तर ते गुरु कोण आहेत, कशामुळे हे गुरु ज्यांना आपण म्हणतो ते गुरु या पदावरती आहेत, किंवा का बरं आपण त्यांना गुरु म्हणतो, कारण त्यांच्याजवळ असलेल्या ज्ञानामुळे. म्हणजेच त्या गुरूंचे गुरु कोण आहेत, तर विद्या. विद्या गुरुनाम गुरु म्हणजेच नॉलेज इज द प्रिसेप्टर ऑफ प्रिसेप्टर्स. गुरूंना आपण प्रिसेप्टर म्हणतो. नॉलेज इज द प्रिसेप्टर ऑफ प्रिसेप्टर्स. विद्या ही गुरूंचीही गुरु आहे. विद्या बंधुजनो विदेशगमने. जर का विदेशामध्ये काम करत असू किंवा विदेशात राहत असू, तर विदेशामध्ये आपल्या कामाला कोण येतं, आपल्या मदतीला कोण धावून येतं, तर ज्याच्या आधारे आपण विदेशात पोहोचलो आहे अशी ही विद्या म्हणजेच नॉलेज. या ज्ञानाच्या आधाराने आपण तिथे पोहोचलो आहे. म्हणजेच एका अनोळखी देशामध्ये आपल्या नातेवाईकाचं काम, आपल्या बंधुजनाचं काम कोण करतं, तर विद्या करते. म्हणूनच नॉलेजला म्हटलेलं आहे, विद्येला म्हटलेलं आहे की ती आपली बंधुजन आहे, आपली रिलेटिव्ह आहे. नॉलेज इज लाईक अ रिलेटिव्ह व्हेन वी आर इन अ फॉरेन कंट्रीज. विद्या परम दैवतम. विद्या ही श्रेष्ठ अशी दैवत आहे. दैवत म्हणजेच डेइटी. नॉलेज इज द ग्रेटर डेइटी, जी काय करते, आपल्याला अभ्यास करण्यासाठी इन्स्पायर करते. विद्या राजसू पूज्यते न तू धनम. आता एखाद्या राजसू म्हणजे राजा या नावाची सप्तमी विभक्ती. तर राजामधील कोणती गोष्ट, आपण कोणत्या गोष्टीचा जय जयकार करायला पाहिजे, राजाजवळ असलेल्या ज्ञानाला आपण पूजलं पाहिजे. म्हणजेच एखादा राजा या पदावर येतो तो फक्त आणि फक्त त्याच्या ज्ञानामुळे येतो. त्याच्या धनसंपत्तीमुळे आपण त्याला राजपदावर बसवत नाही. म्हणूनच काय, तर राजसू विद्या पूज्यते न तू धनम. राजामधली आपल्याला विद्या पूजायची आहे, आपल्याला त्याचं धन पूजायचं नाही आहे. म्हणजेच वी हॅव टू बी वर्शिप्ड द नॉलेज ऑफ द किंग, नॉट टू हिज वेल्थ. विद्याविहीनः पशुः. विद्याविहीन म्हणजे विदाऊट. हू हॅज नो नॉलेज. विद्याविहीन असलेला मनुष्य म्हणजेच अ पर्सन हू हॅज नो नॉलेज इज लाईक अ बीस्ट. ज्याला आपण पशु समान मानतो. पशु आणि माणसांमध्ये कुठलाही फरक नाही आहे. कशामुळे, तर ज्याला नॉलेजच नाही आहे अशी व्यक्ती पशु समान आहे, आणि ज्याला नॉलेज आहे ती एक ज्ञानी व्यक्ती आहे, ती पशुपेक्षा वेगळी आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं विद्या अतिशय महत्त्वाची आहे. विद्या नसलेले मनुष्य पशु समान मानले जातात. हा होता पहिला श्लोक. याचं पुन्हा पुन्हा मुलांनी न पाहता भाषांतर करून पाहायचं आहे, आणि जिथे जोडाक्षर आहे तर तिथे 2 शब्द वेगळे करून त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता दुसरा श्लोक. निंदन्ति नीतिनिपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव मरणम् अस्तु युगान्तरे वा न्यायात पथः प्रविचलन्ति पदम न धीराः. खाली जी पिंक कलरमध्ये लाईन दिलेली आहे आपल्याला, न्यायात पथः प्रविचलन्ति पदम न धीराः, ती लाईन अतिशय महत्त्वाची. पिंक कलरमध्ये सांगितलेला जो विचार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे या 4ही लाईनमध्ये. म्हणजेच तो विचार आपल्याला सांगितला गेला आहे, आणि त्यासाठी आपल्याला वरील उदाहरणं दिलेली आहे, किंवा त्याचा एक त्या ओळीचं स्पष्टीकरण वरती दिलेलं आहे. तर आता खालची लाईन सगळ्यात आधी आपण पाहूया. धीराः म्हणजे बुद्धिमान लोक, अतिशय धैर्यवान लोक, धैर्यशाली लोक. हे काय करतात, न्यायात पथः प्रविचलन्ति पदम न धीराः. म्हणजेच काय, न्यायात पथः पदम न प्रविचलन्ति. म्हणजेच पदम म्हणजे त्यांचे पाय. कुठे आहेत ते, तर न्यायात पथः, कोणत्या मार्गावर आहेत ते, न्यायाच्या मार्गावर असलेले.
त्यांचा न्यायाचा मार्ग रस्ता ते कधीही सोडत नाहीत. कोणालाही घाबरून ते आपला न्यायाचा मार्ग कधीही सोडत नाही. तरी त्यांच्याकडे गॉडेस लक्ष्मी म्हणजेच धनसंपत्ती असू देत किंवा नसू देत, त्यांचं मरण आज असू देत किंवा उद्या असू देत, कोणालाही घाबरून ते आपला न्यायाचा मार्ग सोडत नाहीत. त्याचबरोबर कोणी त्यांची निंदा केली किंवा कोणी त्यांची स्तुती केली तर ते स्तुती केल्याने हरवूनही जात नाहीत, तर निंदा केल्यामुळे ते अतिशय दुःखीसुद्धा होत नाहीत. असा या ठिकाणी अर्थ दिलेला आहे. पहिली लाईन पहा, निंदंतु नीती निपुणा यदि वा स्तुवंतु. नीती निपुणा म्हणजेच बुद्धिमान मनुष्य. दो द क्लेवर पर्सन ब्लेम ऑर प्रेज बाय द अदर्स. निंदंतु म्हणजे लोकांनी त्यांची निंदा जरी केली किंवा यदि वा स्तुवंतु किंवा त्यांना प्रेज जरी केलं म्हणजेच त्यांची स्तुती जरी केली तरीसुद्धा. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे, लक्ष्मी ही समाविशतु गच्छतु वा. यथेष्टम म्हणजे ॲज हर डिझायर. तिच्या इच्छेनुसार गॉडेस लक्ष्मी म्हणजेच धनसंपत्ती त्यांच्याकडे येऊ देत किंवा जाऊ देत. दो द गॉडेस लक्ष्मी कम ऑर गो ॲज हर डिझायर. अद्येव वा मरणम अस्तु युगांतरे वा. मरणम अद्येव वा युगांतरे. दो द डेथ ऑफ द ग्रेट पर्सन विल टुडे ऑर टुमॉरो. ती आज असू देत किंवा पुढे काही दिवसानंतर असू देत, ते या गोष्टींना घाबरून आपला न्यायाचा मार्ग सोडत नाहीत. दे नेव्हर गिव्ह अप टू वॉक ऑन द पाथ ऑफ द जस्टिस. ते कधीही आपल्या न्यायाच्या मार्गावरून चालणं थांबवत नाही, असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. इथे संधी विग्रह या शब्दांमध्ये आहे. मरणम असतो, म हलंत आणि पुढे असतो, असो मरणम असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर आहे यथेष्टम, यथा इष्टम. त्यानंतर अजून एक शब्द आहे न्यायात पथः, त हलंत, न्यायात पथः असा या ठिकाणी डिझॉल्वेशन खाली तुम्हाला प्रत्येक श्लोकाच्या खाली दिलेला आहे. त्यानंतर तिसरा श्लोक, आत्मनो मुखदोषेन बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम. या श्लोकामध्ये मौन याचं महत्त्व सांगितलेलं आहे. मौन म्हणजे सायलेन्स. हा जो गुण आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वार्थ साधनम म्हणजे काय, तर आपलं जे मौन आहे ते मौन सगळं काही साध्य करून देणारं असतं. त्याच उलट जी बोलणारी व्यक्ती असते, अतिशय बोलणारी, अतिशय बडबड करणारी जी व्यक्ती असते, तिचे कोणतेही कार्य साध्य होत नाहीत. आणि उलट बोलण्याच्या तिच्या वाईट गुणामुळे, अति बोलण्याच्या तिच्या वाईट गुणामुळे ती व्यक्ती अडचणीत येते, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आत्मनो मुखदोषेन बध्यन्ते शुकसारिकाः बकाः तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम. इथे उदाहरण दिलेलं आहे शुक आणि सारिका. शुक म्हणजे पॅरोट, पोपट, आणि सारिका म्हणजे मैना. शुकसारिकाः मीन्स पॅरोट अँड मैनाज आर केज्ड ऑर बाउंड बिकॉज ऑफ देअर एक्सेसिव्ह टॉकिंग. पोपट आणि मैनाज हे का बरं बांधले जातात? केजमध्ये म्हणजेच काय, पिंजऱ्यामध्ये ते बांधले जातात. आपण त्यांना बांधून ठेवतो. दे आर बाउंड बिकॉज ऑफ देअर टॉकेटिव्ह नेचर. त्या अशाच व्यक्ती अडचणीत सापडतात ज्या अति बोलणाऱ्या असतात. त्या उलट बकाहा म्हणजेच क्रेन्स पक्षी, बकाहा तत्र न बध्यन्ते, ते बांधले जात नाही. क्रेन्स आर नॉट बाउंड बिकॉज मौनम सर्वार्थ साधनम. ते ज्या पद्धतीने शांत चित्ताने बसलेले असतात एका ठिकाणी विचार करत, त्यामुळे त्यांना कुणीही कसल्याही प्रकारचा त्रास देत नाही किंवा त्यांना आपण बांधूनही ठेवत नाही. म्हणजेच काय, अति बोलण्याच्या सवयीपेक्षा मौन धारण करणं केव्हाही उत्तम आहे. पॅरोट आणि मैनाज यांच्या उदाहरणाद्वारे आपल्याला मौनाचं महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, तर जे अतिशय बडबड करणारे असतात त्यांना आपण या ना त्या कारणाने बांधून ठेवतो. भलेही मग ते आपल्या आनंदाच्या कारणासाठी असू देत किंवा एखाद्या टॉकेटिव्ह पर्सनवरच आपण एखाद्या गोष्टीचा ब्लेम करतो, कारण ती व्यक्ती सतत बडबडत असते. परंतु हाच ब्लेम आपण न बोलणाऱ्या व्यक्तीवर करत नाही, भलेही त्याने केलेला असू देत किंवा नसू देत. का, तर आपल्याला सर्वात आधी बोलणारीच व्यक्ती दिसते. म्हणजेच काय, तर अति बोलणं किंवा एक्सेसिव्ह टॉकिंग किंवा टॉकेटिव्ह नेचर हे कधीकधी आपल्याला संकटात पाडणारं असतं किंवा संकटात नेणारं असतं. मनामुळे सर्व काही साध्य केलं जातं, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढील श्लोक आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. मुलांनी अशाच पद्धतीने या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. पुन्हा पुन्हा या श्लोकांची रिव्हिजन करायची आहे. आणि इथे ज्या पद्धतीने मी वाक्यरचना केलेली आहे, खाली श्लोकाच्या खाली निळ्या पट्टीमध्ये सरळ सरळ वाक्य करून दिलेले आहेत. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी जसा श्लोक दिलेला आहे तसंच वाचून त्या शब्दांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ते झाल्याच्या नंतरच
खाली निळ्या पट्टीतील जे सेंटेन्सेस दिलेले आहेत, ज्या ओळी दिलेल्या आहेत सरळ करून, म्हणजे सरळ सरळ अर्थ त्याचा जो दिलेला आहे त्याचं भाषांतर विद्यार्थ्यांनी नंतर करायचं आहे. हे श्लोक सर्व विद्यार्थ्यांना समजले असतील असं मी समजते. पुढील श्लोकांसोबत लवकरच आपण भेटणार आहोत. तोपर्यंत चॅनल पाहत राहा. चॅनलला लाईक केलेलं नाही आहे अजूनही, त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसोबत आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत नमो नमः.